नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ चॅनलमध्ये बघणार आहोत की सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, अक्षय तृतीयेचा योग, त्यात विवाहाचा हंगाम बघता आणि सोन्याच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता काही लोक भलेही बोलत असतील की सोने खरेदी शक्य नाही, परंतु सोनाराच्या दुकानातील गर्दी मात्र वेगळेच चित्र दर्शविते। आजचे अक्षय तृतीयेचे मुहूर्तावर धातू स्वरूपातील वडी, चिप्स किंवा अलंकार खरेदीचे मूल्य किती कोटी रुपयावर उडी मारते ते बघणे उत्सुकतेने ठरणार आहे। कारण मित्रांनो, विनायक मुदतील आणि अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह बँकच्या व्याजदराबाबतचे धोरण, अमेरिकन आणि इराण, इस्रायल, लेबनचे तसेच रशिया युक्रेन युद्ध यामुळे इतर देशांमध्ये केंद्रातील बँकांकडे वेळोवेळी केली जाणारी सोने खरेदी या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात भविष्याचा सुद्धा वाढच होणे अपेक्षित आहे। ज्यावेळी जगभरात कोविडसारखी महामारी किंवा युद्धजन्य महाकालीचे आर्थिक मंदीची परिस्थिती उद्भवते, त्यावेळी सोन्याच्या मागणीत मोठी वाढ दिसून आली आहे। तसे मित्रांनो, आता सध्या 1,57,000 म्हणजे 1,57,000 लाखाच्या आसपास असलेला सोन्याचा दर नजीकच्या भविष्यात मात्र 1,38,000 म्हणजे तो 1.32 लाखापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। एकीकडे सोन्याच्या उत्पादनात होत असलेली घट आणि अधिक देशाच्या केंद्रीय बँकेकडून सोन्याच्या खरेदी होत असलेली वाढ सोन्याच्या दरात नक्कीच वृद्धी करणार आहे, परंतु काही निवडक देशांमध्ये गंगाजवळील राखीव सोने विकावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर भारतात सोन्याचा दर यावर्षी 1,65,000 रुपयापर्यंत चढू शकतो, मात्र डॉलरच्या तुलनेत रुपया सशक्त झाल्यामुळे 1,28,000 लाखापर्यंत खाली पण उतरू शकतो। मित्रांनो, सोने चांदी घेणे हे आता खूप मोठे ठरणार आहे, कारण आता लग्नसराईचा काळ सुरू होत असल्याने तज्ज्ञांच्या मते सोने वाढतील किंवा खाली येतील यांचे स्वरूपात वर्तवण्यात येत आहे, पण अजून ते ठरलेले नाही। तरी तर मित्रांनो, सोन्याची गुंतवणूक जोखीमदार ठरत आहे, त्यामुळे सोन्याची गुंतवणूक करताना तुम्ही सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलतर्फे